नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपला मालाची शॉर्टिंग चालू आहे आणि आपण शेतावरतीच माल विक्री केलेला आहे, तो म्हणजे व्यापाऱ्याला. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आपण मालाची विक्री कशा पद्धतीने केली आहे, किती रुपयाला केली आहे, कशी किलो केलेली आहे. दुसरी गोष्ट, शॉर्टिंग करताना कशा पद्धतीने शॉर्टिंग केली जाते आणि माल हार्वेस्टिंग करताना कोणत्या पद्धतीने माल हार्वेस्टिंग केला पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपले त्याच्यामध्ये नुकसान होणार नाही. या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आणि आपल्याला जागेवरती किती रेट मिळाला आहे आणि हा माल पॅकिंग करून कुठे जाणार आहे, ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपल्याला व्यापाऱ्याचा नंबरसुद्धा मिळेल, जेणेकरून कुणाचा बाग हार्वेस्टिंगसाठी असेल तर त्यांना त्याचा फायदा होईल. म्हणून व्हिडिओच्या शेवटी आपण व्यापाऱ्याचा नंबर देणार आहोत, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप काळजी घेणं गरजेचं आहे. तर बघू शकता, माल खाली करताना एकदम हळूवार ढिगाऱ्यावरती कॅरेट सोडलं जात आहे. तर त्याचं कारण मित्रांनो, जोरात जर माल आपण कॅरेट खाली करताना ओतलं तर मित्रांनो त्याने काय होतं, इतर फळांना लागून त्याला इजा होते, तो पंक्चर होतो आणि मग तो फूट पंक्चरमध्ये जमा केला जातो, म्हणजे तो बदल्यात माल जातो. त्याच्यामुळे कॅरेट खाली ओतताना ते एकदम हळूवारपणे ओतणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून कुठल्याही फळाला इजा होणार नाही. दुसरी गोष्ट, माल बागेमध्ये शॉर्टिंग करत असताना ज्या वेळेस आपण माल तोडत असतो त्यावेळेस मित्रांनो, माल तोडताना एकदम हळूवारपणे तोडायचा आहे. वाकडा तिकडा हिस्सक करून तोडायचा नाही. जर वाकडा तिकडा ओढून जर तोडला तर कदाचित त्याला स्पॉट वगैरे जाण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, बादलीमध्ये टाकताना किंवा आपल्या कॅरेटमध्ये टाकताना एकदम हळूवार टाकणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्या बागेला कुठल्याही प्रकारचा क्रॅश येणार नाही किंवा तो दुसऱ्या फळाचा जो काटा असतो, जो फुलाची मागच्या कळीची बाजू असते, तो टच होऊन त्याला फूट पंक्चर होऊ नये यासाठी मित्रांनो काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे बाग नेहमी हार्वेस्टिंग करत असताना ही छोटी मोठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळे आपल्याच शेतकऱ्याचा तोटा होतो. कारण कसं, तर मित्रांनो आपण काय करतो, आपल्याला तोडायची घाई असते किंवा आपण इतर मजुरांना बाग तोडण्यासाठी देतो, मग त्यांना कॅरेटवर देतो, कॅरेटवरती देत असतो आणि कॅरेटवरती दिल्याच्यानंतर मित्रांनो त्यांना काय फक्त कॅरेट मापाला लावायचं असतं. त्याच्यामुळे ते असे पटापट फळं तोडतात आणि बादलीत फेकतात किंवा कॅरेटमध्ये फेकतात आणि त्यावेळेस मित्रांनो आपल्या फळाचा नाश होतो, तो फूट पंक्चर होतो, त्याला क्रॅश जातात, फुटतो. त्याच्यामुळे ही हार्वेस्टिंग करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ही जर आपण छोटी मोठी काळजी घेतली तर आपलं जे नुकसान आहे ते नुकसान खूप टळणार आहे. त्याच्यामुळे हार्वेस्टिंग करताना आपण आणि कॅरेट खाली करताना ही काळजी मित्रांनो खूप घेणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, आता हा बाग आपण धरला कधी होता, तर मित्रांनो हा आपण हस्तभार धरलेला आहे ना. हस्तभार धरल्यामुळे आता तो ऐन उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मित्रांनो माल हा हार्वेस्टिंगला आलेला आहे. त्याच्यामुळे आता बाजारमध्ये बाजारभाव खूप भरपूर आहे आणि हे खूप भरपूर बाजारभाव असल्यामुळे मालांना चांगली मागणी आहे. आणि एवढंच नव्हे तर मित्रांनो, हा माल आता एक्सपोर्ट केला जात आहे, म्हणजे हा इथं डायरेक्ट पॅकिंग करून माल परदेशात जाणार आहे. त्याच्यामुळे मालाची क्वालिटी चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे हा माल आपण मित्रांनो हस्तबहारमध्ये धरला होता आणि हस्तबहार धरल्यामुळे आताच्या सीझनमध्ये आता सध्या मित्रांनो खूप मागणी आहे, कारण उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये फळांना, फ्रूटला खूप मागणी असते आणि याच कालावधीमध्ये मित्रांनो आपला हा बाग हार्वेस्टिंगला आलेला आहे. तर मित्रांनो, जे शेतकरी हस्तबहार धरत आहे त्यांना 100% चांगल्या प्रकारचा बाजारभाव मित्रांनो मिळत आहे. तर मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत की डाळिंबाची पॅकिंग शॉर्टिंग कशा पद्धतीने केली जाते हे आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर पहिल्या प्रथम मित्रांनो, जो कॅरेट आहे त्या कॅरेटमध्ये बघू शकता सगळ्या प्रकारे सगळ्या बाजूने त्याला पेपर लावला जातो आणि पेपर लावल्याच्या नंतर मित्रांनो त्याच्यामध्ये जे चिलखत असतं, जे कचरण असतं, ते कचरण टाकतात मित्रांनो आणि त्याच्यानंतर मग चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या प्रतीचे मित्रांनो फळे निवडली जातात, जेणेकरून ते एक्सपोर्ट करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे असतात.
आणि ती फळे निवडून मग मित्रांनो बघू शकता खूप चांगल्या प्रकारची शॉर्टिंग करून ही फळे कसे लाईनमध्ये लावले जातात. तर साधारणपणे मित्रांनो एका लाईनमध्ये जवळपास 6 ते 7च फळे बसतात. मोठ्या क्वालिटीची फळे असल्यामुळे जवळपास 7 एक 6 7 14 7 21 म्हणजे जवळपास 20 फळे एका लाईनमध्ये बसतात. मोठाली फळे असल्यामुळे बघू शकता खूप चांगल्या प्रकारची शॉर्टिंग चालू आहे. एक नंबर एक्सपोर्ट मालाची पॅकिंग कशा पद्धतीने केली जाते पहा मित्रांनो. पहा एक लाईन त्यांनी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये पहा आता दुसरी लाईन थोडं कतरण टाकून दुसरी लाईन लावत आहे. तर पहा एका लाईनमध्ये जवळपास 5 ते 6च फळं बसलेले आहे. बघू शकता 6 ते 7, जास्तीत जास्त 7, कमीत कमी 5. मोठं फळ असेल तर अशा पद्धतीनं ह्या फळांची मांडणी मित्रांनो केली जाते. आणि एका कॅरेटमध्ये आता शॉर्टिंग करताना हे 2 थर दिलेले आहेत. बघू शकता 3, 4 आणि 5. 5च फळे मित्रांनो एका लाईनमध्ये बसलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने शॉर्टिंग केली जाते. अशा पद्धतीचा एक नंबर क्वालिटी माल मित्रांनो. आता हा पार्सल डायरेक्ट बांगलादेशला जाणार आहे. ही बांगलादेशची पॅकिंग चालू आहे मित्रांनो. बघू शकता 5 एक 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20. मित्रांनो ह्या पेटीमध्ये 20 जवळपास म्हणजे 3 लाईन बसलेले आहेत. 20 आणि 20 40 आणि 60 म्हणजे 60 फळे फक्त ह्या कॅरेटमध्ये बसलेले आहेत. आणि ह्या 60 फळांमध्ये आणि मित्रांनो हे जे आपण दिलेलं आहे त्या बागेचं त्या व्यापाऱ्याचं नाव आहे गोल्डन सुपर. ह्या व्यापाऱ्याला आपण माल दिलेला आहे. त्याचा मोबाईल नंबर वगैरे इथं दिलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही पॅकिंग तयार केली जाते आणि मगच तो माल एक्सपोर्टसाठी पाठवला जातो. बघू शकता खूप चांगल्या प्रकारचे. मग तिथं निवड कशी पद्धतीने केली जाते पहा. ही शेतावरती शॉर्टिंग चालू आहे. तरी पहा इथं 4-5 प्रकारचे निवड केली जाते. त्याच्यामध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर असे 5-6 नंबर काढले जातात. आणि त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीने मित्रांनो 100 ग्रॅमचं फळ वेगळं, 150 ग्रॅमचं वेगळं, 200 ग्रॅमचं वेगळं, 300 ग्रॅमचं वेगळं, 400 ग्रॅमचं वेगळं. बघू शकता 180 रुपये रेट मित्रांनो ह्या मालाला आपल्याला भेटलेला आहे. आणि आपण हा सरसकट 180 रुपयाने हा माल व्यापाऱ्याला दिलेला आहे. आणि व्यापाऱ्याने आपल्या शेतावरती येऊन हा माल खरेदी केलेला आहे. आणि त्याचं नाव आहे सुपर गोल्डन असं त्या व्यापाऱ्याचं नाव आहे. त्या कंपनीचं शॉर्टिंगचं नाव आहे. बघू शकता अशा पद्धतीनं फळं लावलेले आहेत. याच्यात बघा 6 फळे बसलेले आहेत. 6 1 6 2 12 6 3 18 6 चौक 24 म्हणजे एका लाईनमध्ये 24 म्हणजे साधारणपणे 60 ते 65 ते 70 जास्तीत जास्त अशा पद्धतीचे फळं मित्रांनो त्या पॅकिंगमध्ये बसतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो हस्तबहार धरलेला आहे आपण. आणि हस्तबहारामध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला रेट मिळालेला आहे. खूप चांगल्या सुंदर रेट मिळालेला आहे. तर मित्रांनो आपली जर हार्वेस्टिंगला बाग असेल तर मित्रांनो आपण सुद्धा या व्यापाऱ्याशी संपर्क साधून आपल्या बगीचा दाखवण्यासाठी या व्यापाऱ्याला बोलवू शकता. आणि खूप चांगल्या प्रकारचा हा व्यापारी आहे. जेणेकरून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा भाव देतो आणि शॉर्टिंगसुद्धा योग्य पद्धतीने करतो. शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची नुकसान करत नाही. तर मित्रांनो कोणाचा जर हार्वेस्टिंगला बाग असेल तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर इथं स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो हे 2 नंबर दिलेला आहे. या दोन्ही नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. तर पहा मित्रांनो आज शेवटी कष्टाचे फळ मिळालेले आहे. 180 रुपये प्रति केजी माल मित्रांनो विक्री झालेला आहे. आणि हा भाव पाहून खूप आनंद झाला आहे. केवळ योग्य नियोजनाचे फळ आहे. तुम्हीही तुमच्या बागेत छोटे मोठे बदल करून असाच दर्जा मिळू शकता. आत्मविश्वास ठेवा. कष्टाला फळे नक्की मिळते. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा.
तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद. जय जवान जय किसान.